को गिराने वाला अभी तक कोई पैदा हुआ नहीं है। कि नवनीत राणा जब कुछ सांसद थी और केंद्र में अमरावती जिले का प्रतिनिधित्व कर रही थी, जब नवनीत राणा ने मिल बंद क्यों होने दी, और जब वो आज सांसद नहीं है, जब उनको ऐसा क्या मिल के प्रति प्रेम आया कि वो दो बार यहाँ के स्थानिक लोगों को जाके वहाँ एक दिखावा कर रही है। देखा है इस तरह से फडणवीस ने नवनीत राणा को बीजेपी की तरफ से उतारा। ये कार्यकर्ताओं के खिलाफ जाके जब कोई नेता निर्णय लेता है तो उसके रिजल्ट क्या आते हैं, ये लोकसभा में हमने देखा है। और जो तरीके से फडणवीस वो पत्र में अगर उन्होंने लिखा है तो वो सरासर गलत है, क्योंकि आपने भी देखा है, आप सभी इस लोकशाही का चौथा स्तंभ है। और आपने कभी, मुझे नहीं लगता कि ये 5 या 10 साल में सांसद ने कभी फिल्ले मूल की मीटिंग लगाई है स्थानिक स्तर पे या राज्य स्तर पे या केंद्र स्तर पे, ऐसा मुझे तो कहीं पता नहीं है। मुझे लगता है आपने भी कभी एक मीटिंग 10 साल में उनकी फिल्ले मिल के बारे में देखी नहीं होगी। इसलिए ये जो बात है, ये अब आगे की जो उनकी राजकीय पीढ़ी है वो हिसाब से लिखा हुआ। लोकसभा चुनाव में नवनीत राणा के पराजय के लिए वो विधायक और दिव्यांग मंत्रालय के अध्यक्ष को एक महत्वपूर्ण कारण समझा, युवा स्वाभिमान के पदाधिकारी विधायक रवि राणा, और उन्होंने हाल ही में मीडिया के अंदर में 2-4 जगह अपने इंटरव्यू में कहा कि जिस तरह से नवनीत राणा को पराजय का मुंह देखने लगा है, तो हम भी आगामी विधानसभा चुनाव में बच्चू कडू को कच्चे रूप से चुनाव में जीत कर नहीं आने देंगे। आप भी कहते हैं ये धमकियां और ये बातें हम पिछले 25 सालों से सुन रहे हैं, और हम यहाँ जो लोग आपके सामने बैठे हैं ये कोई नेता नहीं है, हम कार्यकर्ता बन के आज तक काम कर रहे हैं, आज भी कर रहे हैं। हमारे पदाधिकारी चुन के भी आए तो आज भी ग्राउंड लेवल पे काम कर रहे हैं। हम किसी पार्टी के जो वोटिंग रहती है उसके भरोसे नहीं, हमारा 5 साल का काम है। हमारा काम किसानों के हित में है, मजदूरों के हित में है, कामगारों के हित में है। विधवा महिलाओं को सबसे ज्यादा पगार देने वाला अगर कोई मतदार संघ होगा 288 में से, तो वो अचलपुर मतदार संघ है। या कामगारों की अभी जो स्कीम देने में जो पुराकार बच्चे होने, जब राज्य कामगार मंत्री थे जब दिया था, उसमें भी अव्वल आज आप देखेंगे तो पूरे राज्य में अचलपुर का नाम आगे है। और इसलिए ये बड़े नेता क्या बयानबाजी करते हैं, इसको हम कोई नकल करण्याचा प्रयत्न काही पक्ष, काही संघटना, काही लोक सातत्यानं करत आहेत। आणि या फिल्ले मिल बद्दल काल असे उद्गार काढण्यात आले की या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय बच्चू भाऊ यांनी फिल्ले मिलसाठी कुठलाच पाठपुरावा केला नाही, प्रयत्न केले नाही। आणि दुसरा एक मुख्य आरोप म्हणजे या 14 लोकांनी आत्महत्या केली, याला जबाबदार स्थानिक प्रशासन आणि स्थानिक आमदार आहे। मी त्यांना सांगू इच्छितो की त्यावेळेस या लोकांना याची माहिती सुद्धा नव्हती की इथं फिल्ले मिल येणार आहे। टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक न्यूज आली होती, ती न्यूज बच्चू भाऊंच्या हाती पडली। त्यावेळेस भारताच्या राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील होत्या आणि वस्त्रोद्योग मंत्री, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री शंकरसिंग वाघेला होते। आम्ही त्यावेळेस शरद पवार साहेबांना बाहेरून पाठिंबा दिला होता आणि त्यांच्या मार्फत केंद्रीय मंत्री शंकरसिंग वाघेला यांच्याशी बैठक करून हा मिल त्यावेळेस मंजूर करून घेतला। त्यावेळेस बऱ्याच लोकांनी त्यात सहकार्य केलं आणि हा मिल सुरू झाला। मध्यंतरी 2019 मध्ये कोविडच्या कार्यकाळात हा मिल बंद पडला आणि हा मिल बंद पडल्यानंतर त्यांना अर्धवेळ वेतन भेटावं यासाठी अनेक बैठकी बच्चू भाऊंनी शासन दरबारी घेतल्या, मंत्री स्तरावर घेतल्या। हे होत असताना बरेच निवेदन आले, त्यानंतर जो पाठपुरावा करण्यात आला तर कामगार आयुक्त अमरावती यांच्याकडे सुद्धा बैठक लावण्यात आली, व्यवस्थापक यांच्याकडे सुद्धा बैठक लावण्यात आली। एनटीसीचे जे महाव्यवस्थापक आहे 21/7/20 ला इथं सुद्धा बैठक लावण्यात आली होती। त्यानंतर कामगारांचं अजून 4/9/2020 ला निवेदन आलं
त्यावर 20/9/2020 ला राज्यमंत्री कामगार विभागाचे असताना बच्चूभाऊंनी स्वतः सर्व अधिकाऱ्यांची बैठक लावून हा प्रश्न निकाली लावण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर वस्त्रोद्योग मंत्री, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी जी होत्या, त्यावेळेस सुद्धा त्यांना 5/9/20 ला पत्र व्यवहार केला, 11/9 ला पत्र व्यवहार केला, 14/9 ला पत्र व्यवहार केला आणि बैठक सुद्धा घेतली। त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना सुद्धा आपण पत्र व्यवहार केला। पियुषजी गोयल हे वस्त्रोद्योग मंत्री असताना त्यांना सुद्धा 30/8/21 ला पत्र व्यवहार केला आणि मंत्री वस्त्रोद्योग यांच्या सोबत 11 जुलै 2023 ला बैठक लावून पुन्हा गिरणी कामगारांना घरं मिळण्याबाबत आणि बंद झालेली मिल पुन्हा सुरू करण्याबाबत सुद्धा बैठक झाली। आपण जर पाहिलं तर 2023चं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्यात सुद्धा बच्चूभाऊंनी हा लक्षवेधी केला आणि 4 जुलैला या अधिवेशन दरम्यान आपण सर्वांना माहीतच आहे की किनले मिलचा प्रश्न उपस्थित केला आणि त्यावर बच्चूभाऊंनी सांगितलं की या मेळघाट सारख्या दुर्गम भागात हा मिल सुरू असताना ज्यावेळेस तो बंद पडला आणि कामगारावर उपासमारीची वेळ आली, तिथं 14 आत्महत्या झाल्या असा लक्षवेधी केला असताना त्याचं उत्तर देताना राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्या बाबतीत क्षमा मागून जे काही घडलं ते चुकीचं घडलं, 14 लोकांनी जी आत्महत्या केली त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आणि त्वरितच आपण या बाबतीत वरिष्ठांकडे बैठक लावून मिल चालू करण्याबाबतचे निर्देश दिले आणि त्यानंतर 12 जुलै 2024 ला मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीत आणि वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा असतील, कामगार मंत्री असतील यांच्या उपस्थितीत बैठक लागली आणि त्यात सुद्धा सविस्तर चर्चा होऊन मिल सुरू करण्याबाबत त्यात सुद्धा स्पष्ट संकेत देण्यात आले होते आणि या सर्व गोष्टी घडल्यानंतर याचे सर्व पुरावे आमच्या जवळ आहे। पूर्वीपासून तर आजपर्यंत केलेले सर्व पत्रव्यवहार, पेपरच्या कटिंग, ज्यांना कुणाला लागत असत, ज्यांना कुणाला काही आशंका असेल का काही बाबा अशा पद्धतीचा पाठपुरावा झाला नाही, मीटिंग झाल्या नाही, तर आम्ही सर्व ज्यांना कुणाला पत्र लागत असतील, त्याच्या कटिंग लागत असतील, दिल्लीच्या मीटिंगच्या कटिंग लागत असतील, मुंबईच्या मीटिंगच्या लागत असतील, ते सर्व देण्यास तयार आहोत। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, एवढं काम केलं असताना बिनबुडाचे आरोप करायचे, कारण तोंडावर निवडणुका आल्या आणि ज्या पद्धतीनं बच्चूभाऊंनी या 5 वर्षात विकास कामं या मतदारसंघात खेचून आणले। आपण जर पाहिलं तर अचलपूर, परतवाडा या जुड्या नगरीत फक्त रस्त्याकरिता बच्चूभाऊंनी तब्बल 225 कोटी इथं आणले आहेत। ग्रामीण आपण बांधण रस्ते पहा, गावांतर्गत रस्ते पहा, ग्रामीण रस्त्याचे पूल पहा, सर्व बाबतीत सर्वांगीण पद्धतीनं विकास या मतदारसंघाचा बच्चूभाऊंनी घडवून आणला आणि 5व्या वेळेसही जिंकून येण्याचे जे सर्व वातावरण या मतदारसंघात तयार झालं आहे, त्यामुळेच बाकी पक्षाचे सर्व विरोधक बच्चूभाऊवर विनाकारण आजकाल टीका करत आहे। आपण जर पाहिलं की यापूर्वी जो ऑनलाईन जुव्याचा जो प्रकार सुरू होता त्याबद्दल सुद्धा एक आरोप बच्चूभाऊंवर करण्यात आला होता। आज एवढा पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा हे आरोप करण्यात आले। ज्यांनी काही प्रयत्न केले नाही ते लोक जर आज आरोप करत असतील तर प्रहारतर्फे सहन केले जाणार नाही। आम्ही जर पाठपुरावा केला नसेल तर आम्ही त्यासाठी दोषी आहे, परंतु स्थानिक आमदारांनी अतिशय प्रामाणिकपणे यासाठी प्रयत्न केला। तसं जर पाहिलं तर हा मिल केंद्राच्या अखत्यारीत येतं आणि केंद्राच्या अखत्यारीत असताना बीजेपीची सत्ता मागच्या 15 वर्षापासून आहे आणि आमच्या सोबतच दुसरी मंडळी ज्यांनी आरोप केले तेही बरेच वेळा तिकडे गेले आहेत। तुमची केंद्रात सत्ता असताना मग या तुमच्या म्हणण्यावर आजपर्यंत का मिल सुरू झालं नाही हाही माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे। माननीय आमदार बच्चू कडू हे अपक्षपणे निवडून आले, आज सत्तेत जरी महायुतीत जरी असले तरी सातत्यानं शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांचा प्रश्न अतिशय तिडकीनं उचलणारा एकमेव 288 पैकी आमदार आहे, त्याचं नाव बच्चू कडू आहे।